पुदिना, कैरी आणि कच्ची हळद हे सगळं व्हिटॅमिन सी ने भरपूर असतं. याचाच संगम करून हा पुदिना राईस केलेला आहे. हा बेसिकली नॉनव्हेज ग्रेव्ही सोबत खाल्ला जातो. मग ती ग्रेव्ही मटन, चिकन, एग किंवा फिश करी असोत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पुदिना राईस हा जीरा राईसला पर्यायी ऑप्शन आहे. तुम्ही जर नॉनव्हेज सोबत जीरा राईस करत असाल तर कधी अगदी वेगळा पर्याय म्हणून हा राईस सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अगदी चव वेगळी लागते. नॉनव्हेज सोबत खाताना शिवाय नॉनव्हेज पचायला आधी जड असतं, त्यामुळे पुदिना राईस सोबत खाल्ल्याने पचनाला सोपं जातं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे घेतला आहे बासमती राईस, जो मी अर्धा तास आधी स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यात भिजत ठेवलेला होता. तोपर्यंत पटकन मसाला वाटून घेऊ. सगळ्यात आधी लागणार आहे पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता. मसाल्यामध्ये 3 हिरवी विलायची, 1 किंवा 2 मोठी विलायची, दालचिनी, थोडी कैरीचे तुकडे, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि ओली हळद. ओली हळद घेतली आहे कारण माझ्याकडे आहे, म्हणून मी सध्या तरी मसाला वाटताना सगळ्यामध्ये कच्ची हळद वापरते. तुम्ही पण असं करता का? तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त फोडणीमध्ये हळद तेवढी घाला. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची. मग फोडणीसाठी लागणार आहे जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. कुकरमध्ये तेल टाकून हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं. अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. मग थोडं पाणी टाकून चवीनुसार मीठ ॲड करायचं. 2 किंवा 3 शिट्ट्या घ्यायच्या. बरं, याच्यामध्ये मीठ टाकताना थोडंच घाला, कारण की हा बेसिकली आपण ग्रेव्हीसोबत खाणार आहोत. हा मी इथे पुलाव केलेला नाही आहे, हा पर्यायी ऑप्शन आहे नॉनव्हेजसोबत. बरं, याच्यासोबत मी केली होती कोळंबी करी किंवा प्रॉन्स करी. याची रेसिपी मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन. टिल देन, बाय बाय.